माझ्या मैत्रिणींचा मला मेसेज होता की मॅम आम्ही सगळे रूल्स फॉलो करतो, सगळे फॉर्म्युले वापरतो, तरीही आमचा ब्लाऊज कटोरीमध्ये प्रॉब्लेम का येतो. तर त्यांच्यासाठी मी आज हा व्हिडिओ बनवलेला आहे आणि आज मी माझ्या स्टुडंटला देखील हे शिकवलेलं आहे की बघा, ज्यावेळेस तुम्ही कटोरी ब्लाऊज ड्राफ्टिंग करता त्यावेळेस उदाहरणार्थ तुम्ही एखादी साईज घेतली, उदाहरणार्थ तुम्ही 36 साईजचा ब्लाऊज ड्राफ्ट करत आहात, तर 36 साईजच्या ब्लाऊजला तुमचं ठरलेलं आहे की 36 साईजचा ब्लाऊज आहे, मग त्याला शोल्डर किती टाकायचं, मुंडा किती टाकायचा, मुंडा गोलाई कितीवरती द्यायची, हे तुमचा क्रायटेरिया ठरलेला आहे. असो तुम्ही जर ते ड्राफ्टिंग करता आणि त्या साईजचा ब्लाऊज जर तुम्ही तयार करता आणि तो ब्लाऊज जर एकाला बसतो दुसऱ्याला बसत नाही, तर याचा काहीतरी रिझन असेल. बघा, उदाहरणार्थ 36 साईजच्या जर आपण 10 लेडीज घेतल्या, समजा 10 लेडीज 36 साईजच्या घेतल्या, त्यांची चेस्टचं मेजरमेंट 36 येत आहे, परंतु ही जी छातीची गोलाई असते ती सगळ्यांची सेम नसते. कोणाची छोटी असते, कोणाची मोठी असते, काही मीडियम असते, हे तुम्ही समजू शकता. ही सगळ्यांची सेम नसते. तर बघा, त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं असतं की जी कटोरी तुमची निघालेली असते, कितीने वाढवता मला माहीत नाही, शक्यतो कोणी 1.25ने वाढवतं, कोणी 1.5ने वाढवतं, ठीक आहे तुमच्या पद्धतीने, परंतु ही वाढवलेली कटोरी ती एकाला बसते दुसऱ्याला बसत नाही. तर सगळ्यांची बस्ट साईज किंवा छातीची गोलाई ही सेम नसते, म्हणून ती कटोरी सगळ्यांना बसत नाही. तर लक्षात घ्या मैत्रिणींनो, पॅटर्न निघाल्यानंतर तुम्हाला त्याच्यामध्ये कमी जास्त बदल करायचा असतो. कशामध्ये? तर कटोरीमध्ये. जी तुम्ही कटोरी वाढवली त्याच्यामध्ये छातीच्या गोलाईनुसार कटोरी कमी प्रमाणात जास्त प्रमाणात वाढवायची असते. ही गोष्ट लक्षात घ्या. याचा व्हिडिओ मी आपल्या इंस्टाग्रामवरती अपलोड केलेला आहे. ज्यांना कोणाला अडचण असेल त्यांनी जाऊन बघा आणि शिकून घ्या. धन्यवाद.